2 वर्षांपूर्वी पुण्यातून एक बातमी आली होती। DRDOचे सायंटिस्ट प्रदीप कुरुळकर यांना अटक। कारण काय तर कुरुळकरांनी DRDOतील गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटला दिली होती। त्यांच्याकडून ही माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानी एजंटनं हनी ट्रॅप लावला होता। या प्रकरणाची तेव्हा देशभरात चर्चा झाली। आताही अशीच एक बातमी येते, ती उत्तर प्रदेशातून। उत्तर प्रदेशातल्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या रवींद्र कुमारलाही दहशतवादी संघटना ISI एजंटकडून असंच हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं आणि त्याच्याकडून भारतीय लष्कर आणि सुरक्षेशी संबंधित माहिती काढून घेण्यात आल्याचंही बोललं जातंय। त्याबाबत काही पुरावेही सापडले असून रवींद्र कुमारला ATS कडून अटक करण्यात आली आहे। हा रवींद्र कुमार नक्की आहे कोण, त्याला हनी ट्रॅपमध्ये कसं अडकवण्यात आलं आणि त्यानं ISI एजंटला दिलेली माहिती भारतासाठी किती महत्त्वाची आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी रवींद्र कुमार ज्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करतो ती फॅक्टरी नेमकी काय आहे याची थोडक्यात माहिती घेऊ। ऑर्डनन्स फॅक्टरी किंवा डायरेक्टरेट ऑफ ऑर्डनन्स हे संरक्षण विभागाच्या अंतर्गत येणारं एक प्राधिकरण आहे। त्याला आयुध संचालनालय असंही म्हटलं जातं। संरक्षण विभागाच्या खात्यांसाठी लागणारी शस्त्र आयुध बनवण्याचं काम या ऑर्डनन्स फॅक्टरीच्या माध्यमातून केलं जातं। हे प्राधिकरण भारत सरकारच्या सगळ्यात जुन्या संस्थांपैकी एक आहे। सध्या देशामध्ये विविध राज्यांमध्ये 41 ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत। थोडक्यात ऑर्डनन्स फॅक्टरी देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था असल्याचं स्पष्ट होतं। आता बोलूयात या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या रवींद्र कुमारच्या प्रकरणाबद्दल। रवींद्र कुमारनं 2006 मध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करायला सुरुवात केली होती। तो 2009 पासून उत्तर प्रदेशातल्या हजरतपूर फिरोजाबाद इथल्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये रुजू झाला। सध्या तो चार्जमन म्हणून कंपनीत काम पाहतो। 2024च्या जून-जुलै महिन्यात तो फेसबुकच्या माध्यमातून नेहा शर्मा नावाच्या मुलीच्या संपर्कात आला। हळूहळू नेहाची आणि त्याची मैत्री झाली। नंतर त्यांनी आपले मोबाईल नंबर एकमेकांना शेअर केले। मग कुमार आणि नेहामध्ये वारंवार व्हॉट्सअप चॅटिंग, ऑडिओ कॉल्स आणि व्हिडिओ कॉल सुरू झाले। मग जसं इतरांचं होतं तसंच यांचंही झालं आणि मैत्रीतून त्यांचं प्रेम सुरू झालं। पण यांच्यात जे काही सुरू होतं ते सगळं व्हर्च्युअलच। ॲक्च्युअलमध्ये ते दोघं एकमेकांना कधीच भेटले नव्हते। पण तरीही रवींद्र कुमार नेहासाठी पूर्णपणे वेडा झाला होता। ती जे सांगेल तो ते करायचा, तिचा शब्द खाली पडू द्यायचा नाही। रवींद्र आता पूर्णपणे आपल्या मधाच्या बाटलीत उतरलाय हे नेहाच्या बुरखा पांघरलेल्या ISI एजंटनं हेरलं। मग नेहा रवींद्रला फिरोजाबादच्या हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीबाबत अनेक महत्त्वाची गोपनीय माहिती विचारू लागली आणि तिच्या प्रेमात आंधळा झालेला रवींद्र तिला ही माहिती देत होता। त्यातच तिनं रवींद्रला पैशाचं आमिष दाखवलं। पाकिस्तानी एजंट नेहा शर्मानं दाखवलेल्या पैशांच्या आमिषाला रवींद्र भुलला आणि श्रीमंत होण्याच्या लालसेनं त्यानं त्याच्या कंपनीतील माहिती दिली। ही सगळी माहिती भारतीय लष्कर आणि वैज्ञानिकदृष्ट्या गोपनीय होती। त्यात 2025चे दिल्ली रिपोर्ट, ड्रोनच्या संबंधीतील माहिती, तसंच इस्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गगनयान बाबतच्या माहितीचाही समावेश आहे। दरम्यान रवींद्र कुमारनं अनेक व्हॉट्सअप चॅट्स डिलीट केलेत, पण काही चॅट्स आणि गोपनीय कागदपत्र तशीच फोनमध्ये राहिल्याचं तपासामध्ये आढळून आलंय। उत्तर प्रदेश ATSला काही दिवसांपूर्वी एक टीप मिळाली की पाकिस्तानातल्या फेक सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना फसवण्याचे प्रकार सुरू झालेत। त्यानुसार तपास करताना ATSला रवींद्र कुमारबाबत माहिती मिळाली। तो गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमधून ऑपरेट होणाऱ्या नेहा शर्मा नावाच्या फेसबुक अकाउंटशी कनेक्टेड असल्याचं पुढे आलं। तेव्हा पाकिस्तानी एजंट नेहा शर्मानं फिरोजाबादमधील हजरतपूरच्या ऑर्डनन्स फॅक्टरीचा चार्जमन म्हणून काम करणाऱ्या रवींद्र कुमारला आपल्या जाळ्यात ओढल्याचं आढळून आलं। त्यातूनच त्याला आग्र्यातील घरातून 13 मार्चला प्राथमिक चौकशीसाठी नेण्यात आलं। त्यानंतर पुन्हा चौकशीसाठी त्याला लखनौमधल्या ATSच्या मुख्यालयामध्ये नेण्यात आलं। तिथं त्याच्या फोनमध्ये गोपनीय कागदपत्र मिळाली, ती त्यानं पाकिस्तानी एजंटला पाठवल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर कुमारला अटक करण्यात आली। त्याच्या विरोधामध्ये BNSच्या कलम 148 आणि 3, 4, 5 ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। अधिकाऱ्यांनी रवींद्रच्या केलेल्या चौकशीमध्ये हनी ट्रॅपबाबत सगळी माहिती समोर आली आहे। नेहा शर्मा नावाच्या फेसबुक ID वरून रवींद्रला रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती। यानंतर मेसेंजरद्वारे यांच्यामध्ये संवाद सुरू झाला। सुरुवातीला नेहानं स्वतःला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोशी संबंधित असल्याचं सांगितलं होतं। फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून त्यांची व्हॉट्सअप नंबरची देवाणघेवाण झाली। रवींद्र आणि नेहा रात्री उशिरापर्यंत बोलत असायचे। त्यांनी एकमेकांना व्हिडिओ कॉलही केले आहेत। याबाबत नोंदी तपासामध्ये सापडल्या आहेत।
ज्यावेळी रवींद्र आपल्या जाळ्यात अडकल्याचं नेहाला समजलं त्यानंतरच ISIनं आपला हेतू साध्य करायला सुरुवात केली। रवींद्र नेहाच्या जाळ्यात एवढा अडकला होता की त्याला आपण गोपनीय कागदपत्र बाहेर देऊन देशाशी गद्दारी करतोय याचं भानही राहिलं नसल्याचं ATS कडून सांगण्यात आलंय। या प्रकरणी उत्तर प्रदेशचे ATSचे ADG निलब्जा चौधरी म्हणाले की नेहा शर्मा नावाचा ID पाकिस्तानमधून ऑपरेट होत होता, त्याचं कनेक्शन रवींद्र कुमारशी होतं। रवींद्रचा विश्वास संपादन केल्यानंतर नेहानं त्याला आपण भारतीय परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाची गोपनीय माहिती जमा करतोय, ती माहिती पाकिस्तान ISIला देणार आहे। त्या माहितीचा वापर पाकिस्तान भारताविरोधामध्ये कारवाई करण्यासाठी करेल, याच्या बदल्यात मला मोठी रक्कम मिळेल, आपण दोघं मिळून काम केलं तर तुला मी मालामाल करेल, असं नेहानं रवींद्रला आमिष दाखवलं होतं। त्यावर श्रीमंत होण्याच्या लालसा आणि नेहाशी जुळलेले संबंध टिकवण्यासाठी रवींद्र कुमारनं नेहाला गोपनीय माहिती दिल्याचं स्पष्ट झालंय। रवींद्रनं पाकिस्तानी एजंट नेहाचा मोबाईल नंबर चंदन स्टोअर कीपर 2 या नावानं आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला होता। आपल्या पत्नीला संशय येऊ नये यासाठी त्यानं तसं केल्याचं सांगितलं। तसंच तो नेहाशी झालेले सर्व चॅट, फोन कॉल्स डिलीट करत होता। दरम्यान पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आपल्या अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक वापरत असल्याची माहिती रवींद्रनं दिली आहे। त्यामुळे ATS आता सतर्क झाल्याचं बोललं जातंय। ATSनं रवींद्र कुमारचा मोबाईल तपासला असता त्यात त्यांना गगनयान या भारताच्या मोठ्या प्रकल्पाबाबत माहिती आढळून आली। चंद्रयान यशस्वी झाल्यानंतर इस्रो आता गगनयान मोहिमेची तयारी करतंय। भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेला गगनयान असं नाव देण्यात आलं आहे। गगनयान ही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम असणार आहे। या मोहिमेच्या माध्यमातून भारत अंतराळवीर पाठवण्याची तयारी करत आहे। या मोहिमेअंतर्गत 3 अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवण्यात येणार आहे। भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जाणार आहेत। यासाठी लागणारं त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे। येत्या काही महिन्यांतच भारताचं हे सर्वात मोठं मिशन लॉन्च केलं जाऊ शकतं। त्यामुळे भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। मात्र याच मोहिमेबाबत आता भारताचं शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला रवींद्र कुमारनं माहिती दिल्याचं पुढे आलंय। रवींद्र कुमारवर झालेले सगळे आरोप त्याच्या पत्नीनं मात्र फेटाळलेत। या प्रकरणात माझ्या पतीला गोवलं गेलंय। रात्री अचानक पोलीस घरी आले आणि पतीचा मोबाईल मागितला। काही वेळानंतर पोलीस पतीला घेऊन गेले। त्यांनी पतीला अटक केल्याची माहिती दिली, पण ती का त्याबाबत सांगितलं नाही। त्यानंतर माध्यमांमधूनच पतीवर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचे आरोप लावल्याचं समजलं। आजपर्यंत माझ्या पतीनं कधीच चुकीचं काम केलं नाही, आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। त्यांच्याबाबत नक्कीच हनी ट्रॅपचा प्रकार घडला असेल, पण त्यांना अडकवणारी महिला पाकिस्तानची असेल की नाही त्याची माहिती नाही। आम्ही मध्यमवर्गीय लोक असून असल्या फंदात पडत नाही। पतीनेही त्याबाबत कधीही चर्चा केली नसल्याचंही कुमारच्या पत्नीचं म्हणणं आहे। पण माझ्यासोबत काम केलं तर तुम्हाला मालामाल करेल, त्या पैशांच्या आमिषाला बळी पडून मी नेहा शर्माला काही माहिती दिल्याचं रवींद्र कुमारनं तपासामध्ये कबूल केलंय। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? देशाची महत्त्वपूर्ण माहिती शत्रू राष्ट्राला देणाऱ्या रवींद्र कुमारवर कोणती कारवाई झाली पाहिजे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।